नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उपमुख्यमंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 2 दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यात जिल्हा नियोजन आणि विकास निधीच्या आढावा बैठका पार पडल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बीड जिल्ह्यासाठी 1106 कोटी रुपयांच्या वार्षिक विकास आराखड्याला मंजुरी दिल्याची माहिती दिली। यावेळी त्यांनी कंकालेश्वरसह प्राचीन मंदिराच्या विकासावर भर देत उत्तराखंड आणि उज्जैनच्या धर्तीवर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। तसंच बीड परळी मार्गासाठी मोठा निधी उपलब्ध करून उर्वरित विकास कामं जलद गतीने पूर्ण केली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी मराठवाड्याची मुलगी असून इथले सर्व समाजाला ओळखते। अजितदादांचे विकासाचं काम स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं त्या म्हणाल्यात। बैठकीला आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, बजरंग सोनावणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। सेलू इथं सकल मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सकाळपासून संततधार पाऊस सुरू असतानाही सुमारे 3 ते 4 हजार महिला, युवक आणि समाज बांधव मोर्चात सहभागी झाले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली। क्रांती चौक, गोविंदबाबा चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी कॉम्रेड गणपत भिसे, राधाजी शेळके, राजेश घोडे, संजू गायकवाड, संदीप दातारे यांनी मार्गदर्शन केलं। मोर्चाचे प्रस्ताविक कॉम्रेड अशोक उफाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन कॉम्रेड दत्ताराव तांबे यांनी केले। मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांनी परिश्रम घेतले। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली खरपुडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने शालेय विद्यार्थी, प्रवासी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या मार्गावरून रेटवडी, खरपुडी, निमगाव, गोसावी, कनेरसर आणि पाबळ इथले नागरिक आणि कामगारांची दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा असते। खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलाय। नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, खड्डे बुजवणं किंवा काँक्रिटीकरणाचं काम हाती घ्यावं अशी मागणी केली। जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जे शिरवली गाव आहे या ठिकाणी आहोत, तर आपण पाहतोय ह्या रोडची परिस्थिती पहा कशा पद्धतीने खड्डे पडलेले आहेत। शाळेतले मुलं असतील किंवा प्रवासी असतील आणि सदर हा जो रोड आहे तर या रोडवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि या रोडवरनं पूर्ण पाबळ, मलठण वगैरे त्या साईडवरनं, खरपुडीवरनं अनेक ग्रामस्थ, प्रवासी वर्ग या ठिकाणी प्रवास करत आहेत आणि अनेक खड्ड्यांच्या साम्राज्यामुळं या ठिकाणची जी कंडिशन पाहतोय आपण, खरोखरच शाळेतल्या मुलांना सुद्धा जायलाही अनेक प्रकारचा त्रास होत आहे, वाहनांनाही त्रास होत आहे। तर प्रशासनाने याची दखल घेऊन या रोडचे खड्डे बुजवावेत किंवा काँक्रिटीकरण करावे किंवा रोडचं काम ताबडतोब करावे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी प्रवासी वर्गाकडनं, ग्रामस्थाकडनं आणि शाळेत जाणारी जी मुलं आहेत त्यांच्याकडनं व्यक्त होत आहेत। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी दत्ता भगत। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन देत बडर समितीचा अहवाल सार्वजनिक होईपर्यंत आणि 2027 ची जनगणना पूर्ण होईपर्यंत उपवर्गीकरणाची प्रक्रिया स्थगित ठेवावी अशी मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातीतील 59 जातींना एकाच प्रवर्गात समाविष्ट करून सामाजिक एकात्मता जपली होती असा याचा उल्लेख करण्यात आलाय। तसंच निवृत्त न्यायाधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सार्वजनिक होण्यापूर्वी कोणताही निर्णय घेऊ नये आणि जनगणनेनंतरच या विषयावर पुढील निर्णय घ्यावा अशी भूमिका रिपाईने मांडली। महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊ नये, अन्यथा तो महाराष्ट्र शासनाला भाग पडेल आणि जर तशा पद्धतीने चुकीचा प्रकार जर घडला तर बौद्ध समाज किंवा RP आठवले गट हा शांत बसणार नाही अशी भूमिका आमच्या पक्षाची देखील आहे। मागासवर्गीय जे 13% आरक्षण आहे त्याच्यामध्ये कुठेतरी शासनाच्या वतीने दुही माजवण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप होतोय आणि हा जाणीवपूर्वक डाव केला जाते असाही आरोप होतो। आरोप नाही, ते सत्य आहे। अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, त्याच्यापैकी सर्वप्रथम जर जास्त सहभाग असेल तो बौद्धाचा आहे। 8% बौद्धाची संख्या आहे, त्यानंतर चर्मकार समाज येतो, त्यानंतर मातंग समाज येतो। तर आम्हाला एकच म्हणायचं आहे पक्षाच्या भूमिकेतून, सर
आम्ही जर कुणाचं घेतला असतो आमची ती भूमिका नाही, कुणाच्या विरोधात जायची भूमिका नव्हती. आम्ही शासनाच्या विरोधात आहोत आज बी. आमची भूमिका कुठल्या एका समाजाच्या विरोधात नाही. आमचं जे आजचं आंदोलन आहे हे फक्त शासनानं जो बजेट समितीचा अहवाल आहे तो सर्वांसमोर हे ठेवावा. त्याच पद्धतीनं घाईघाईनं कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊन बौद्ध समाजाचा जो हे आहे घोष तो ओढून घेऊन उपवर्गीकरणाचा जो खऱ्या अर्थानं तो उपवर्गीकरणाचा जो ध्यास आहे तो हा त्या समाजाला फायदा होण्यासाठी नाही, फक्त समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल आणि हे समाज एकमेकाच्या विरोधात कसे जातील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा RSSचा आणि शासनाचा डाव आहे. आणि हा शासनाचा डाव जो आहे तर काही लोकांनी इतर समाजाच्या लोकांनी त्यांचं नाव त्या समाजाचं घेत नाही किंवा त्या जातीचं नाव घेत नाही. त्यांना कसं आहे रोजानं लावलं, महिन्यानं लावलेलं 3-3, 4-4, 5-5 महिने, 6-6 महिने आंदोलन झालं. त्याचा काय निर्णय काय झालं त्याचं काही झालेलं नाही. याचा अर्थ असा होतो की त्यांना कोणीतरी रोजानं चालानं लावलं होतं म्हणून ते उपवर्गीकरण व्हावं. त्या उद्देश हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून चुकीचा उद्देश ठेवून ते या ठिकाणी बसले होते. अनुसूचित जातीतल्या सर्व समाज बांधवांना काय आव्हान करायला आज तुम्ही आमच्या या ठिकाणी असं अनुसूचित जाती समाजाच्या बांधवांना असं आव्हान राहील की सर्वांनी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC जे आहे कॅटेगरी ही 59 जातीसाठी म्हणजे त्यांना सगळ्या सवलती मिळत, त्यांना शिक्षणाची सवलत मिळत, अनेक सवलती मिळत या उद्देशानं एक संघ ठेवायचं त्यांना त्यांच्या संविधानामध्ये आहे. तर हा समाज अनुसूचित जात एक संघ राहावी, आपसामध्ये फाटाफाट होऊ नये आणि जेणेकरून म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अराजक त्याच्यापुढे धरणे आंदोलन धरण्याचा आदेश आमचा आदेश होता, कार्यक्रम होता. आताच आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूच्या मैदानामध्ये आमचं धरणे आंदोलन संपलेलं आहे. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते BN दाभाडे होते, मी होतो. त्या सभेमधून असा सूर निघाला अबकड हे जे उपजातीचं वर्गीकरण आहे ते घटनाबाह्य असून ते घटनेच्या विरोधी आहे. समाजामध्ये दुही पसरवण्याचा हा शासनाचा डाव आहे. त्यामध्ये संघीय राजनीती जी आहे संघाची, नागपूरचं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयातून आदेश पारित झालेत आणि त्या आदेशाच्या अनुरूप महाराष्ट्र शासन चालत आहे. त्या गोष्टीसाठी रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की जातवार जनगणना जेव्हा होईल त्यानंतर ह्या गोष्टीचा विचार व्हावा. माननीय रामदासजी आठवले केंद्रामध्ये समाज कल्याण मंत्री आहेत आणि त्यांचा जो आदेश आहे आणि त्यांचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाअंती त्यांनी मागच्या 10 दिवसापूर्वी कोल्हापूर येथे हा आदेश दिला. आमचा पूर्वी या गोष्टीला विरोध होता, आजही आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि इतर सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. वाल्मिक चौकात झालेल्या या तालमीत प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस अधिकारी, 28 पोलीस कर्मचारी तसंच कार्यकारी दंडाधिकारी आणि नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे सहभागी झाले. संभाव्य दंगलीच्या परिस्थितीत जमाव नियंत्रण, नागरिकांची सुरक्षा आणि तातडीची कारवाई याचं प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आलं. सण उत्सव शांततेत पार पडावेत आणि नागरिकांनी सामाजिक सलोखा राखत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही पोलिसांनी केलं. बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता यवतमाळ येथील आर्णी रोडवरील बळवंत मंगल कार्यालयात राज्यस्तरीय आदिवासी धर्मचिंतन परिषदेचं आयोजन करण्यात आले. परिषदेत आदिवासी धर्म कोड, संस्कृती, अस्मिता, परंपरा, संवैधानिक अधिकार आणि समाजासमोरील विविध प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे. आंतरराष्ट्रीय रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार विजेते पर्यावरण तज्ज्ञ आणि आदिवासी विचारवंत सोनम वांगचुक यांच्या कार्याचाही गौरव करण्यात येणार आहे. या परिषदेला माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन विभागीय उपाध्यक्ष भगवानराव कोकाटे यांनी केले.
यवतमाळ येथे आदिवासी धर्मचिंतन परिषदेच्या मेळाव्यास 2 ऑगस्ट 26 रोजी सर्व आदिवासी बांधवांनी व आदिवासी संघटनांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे मी भगवान कोकाटे, बिरसा कांजल व अमरावती उपविभाग उपाध्यक्ष आवाहन करत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. वानर, माकडं, रोही, रानडुक्कर आणि हरणांचे कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करतात. त्यामुळे शेतकरी हतबल झालेत. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. दिवस रात्र पिकांचं संरक्षण करूनही रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांकडून मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी संतप्त झालेत. वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. धाराशिव जिल्हा काँग्रेसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी केली. नव्यानं नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. जिल्हा सचिवपदी ॲडव्होकेट दिलीप सगर, जिल्हा सरचिटणीसपदी मधुकर यादव, तर जिल्हा उपाध्यक्षपदी नानाराव भोसले, विजय वाघमारे आणि ॲडव्होकेट SP इनामदार यांची निवड झाली. विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी योगेश माने आणि शहराध्यक्षपदी गणेश सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन करण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्ष तळागाळापर्यंत बळकट करण्यासह सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमधील MIDC चिकलठाणा येथील अमूल दूध डेअरीवर अन्न सुरक्षा विभागानं धाड टाकून 3,12,380 रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केलाय. या प्रकरणी डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून युनिट बंद करण्यात आले. कारवाई दरम्यान 299 किलो तूप, 199 किलो क्रीम, 174 किलो पनीर आणि 278 किलो नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेल असा एकूण 950 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही डेअरी शहरातील 3 विक्री केंद्रांना पनीर आणि तूप पुरवत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील कारवाई करून 41 किलो तूप जप्त करण्यात आले. अन्न नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. पुढील कारवाई सुरू आहे. माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत जी धडक कारवाई चालू आहे त्यानुसार काल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक गोपनीय माहिती काढून चिकलठाणा MIDCमध्ये अमूल दूध डेअरी या प्लॅन्टवर छापा टाकण्यात आला. सदर प्लॅन्टवर छापा टाकण्यात आला. तिथे भेसळयुक्त तूप आणि पनीर हे तयार केले जात होतं. तिथे जवळपास आम्हाला 10 ते 12 सोयाबीन ऑइलचे बॅरल्स सापडले, जे की तुपामध्ये मिक्स करून तूप गाईचं शुद्ध तूप तयार केले जात होते त्यानुसार. तसंच पनीर पण जे चीज ॲनालॉग राहतं आपलं पनीर ॲनालॉग ते तयार केले जात होते त्याच्यापासून. तसेच पूर्ण सदर आस्थापनेमध्ये अस्वच्छता पूर्णपणे कमालीची होती. त्यामध्ये जे तिथले जे कामगार होते, कामगारांचे मेडिकल सर्टिफिकेट्स नाही, काहीच नाही. अस्वच्छता पूर्णपणे खूपच भयानक अवस्था होती त्याच्यामध्ये. त्यानुसार आम्ही ती जी पिढी होती ती काल बंद केलेली आहे. सदर पेढीचं आम्ही जे लायसन्स आहे ते रद्द केलेलं आहे तिथेच. आणि सदर पेढी ज्या आस्थापनांना रिटेल काउंटरला संभाजीनगर शहरामध्ये तूप सप्लाय करत होती, त्यांचा लक्ष्मी डेअरी नावाने 3 काउंटर्स आहे संभाजीनगर शहरामध्ये. एक TV सेंटरला आहे, दुसरं कामगार चौकात आहे, तिसरं श्रीराम चौकामध्ये. हे ज्या रिटेल काउंटर आहे हे ते तूप विकत होते ग्राहकांना. तर तिथे जाऊन पण आम्ही तिचं पूर्णपणे जे तूप होतं ते जप्त केलेलं आहे. त्याचे पण अन्न नमुने घेतलेले आहे, ते पण आम्ही लॅबला पुढे पाठवलेले आहे. सदर कारवाई शहरामध्ये अशाच प्रकारे पुढे पण चालू राहणार आहे. सदर कारवाईमध्ये जवळपास 3,12,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यामध्ये जे तूप आहे ते जवळपास 300 किलो तूप आम्ही जप्त केलेलं आहे. जवळपास त्याची किंमत जवळपास 1,67,000 आहे. तसेच क्रीम होती जी तूप तयार करण्यासाठी वापरतात, ती जवळपास 199 किलो जप्त केलेली आहे. त्याची किंमत जवळपास 55,000 आहे. नंतर पनीर जे होतं ते 174 किलो आम्ही ते जप्त केलेलं आहे. तसेच जे रिफाईंड ऑइल जे तुपामध्ये टाकत होते गाईचं शुद्ध तूप तयार करण्यासाठी, ते जवळपास 278 किलो आम्ही ते जप्त केलेलं आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.